मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये। प्रत्येक विषयासारखा आजचा विषय देखील रहस्यमय आहे। तुम्ही शरीरातील 7 चक्र हा विषय ऐकला असेल किंवा हे शब्द ऐकले असतील। तुम्हाला याविषयी पूर्णपणे माहिती आहे का? 7 चक्र नेमकी कोणती असतात, ते शरीराच्या कोणत्या भागात असतात किंवा त्यांचं महत्त्व काय आहे, ते कोणत्या विषयाशी संबंधित असतात, त्यांचं कार्य काय असतं आणि ते का असतात आपल्या शरीरामध्ये, ते कसे ॲक्टिवेट करायचे किंवा त्याविषयी आपण कसं त्यांना जागृत करायचं, या सगळ्या विषयावर मी तुम्हाला सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे। नक्कीच ही माहिती एका व्हिडिओमध्ये बसणार नाही, त्यामुळे प्रत्येक चक्राविषयी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि रहस्यमय माहिती ऐकायला तयार राहा। नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही माणसे नेहमी उत्साही असतात आणि नेहमी आनंदी असतात, तर काही लोक सर्व सुखसोयी असून देखील सतत तणावात असतात किंवा सतत आजारपणात असतात। याचं उत्तर आपल्या शरीराच्या आत दडलेल्या एका गूढ ऊर्जेमध्ये आहे। ही ऊर्जा म्हणजे 7 चक्र, 7 चक्र। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण आपल्या अस्तित्वाचा हा ऊर्जा नकाशा समजून घेणार आहोत। 7 चक्र म्हणजे नेमकं काय असतं किंवा नेमकं काय आहे? आपलं शरीर हे केवळ रक्तमांसाचं बनलेलं नाही, तर ते प्राणशक्तीवर चालतं। जसं मोबाईलला नेटवर्क मिळण्याची टॉवरची गरज असते, तसंच आपल्या शरीरात विश्वातील ऊर्जा खेचून घेण्यासाठी हे 7 मुख्य चक्र किंवा हे 7 मुख्य केंद्र असतात। यांनाच आपण चक्र असे म्हणत असतो। चक्र म्हणजे गोल फिरणारं ऊर्जेचं चाक। जेव्हा ही चाके योग्य गतीने फिरतात, तेव्हा आपलं जीवन संतुलित असतं। पण जर यात अडथळा आला तर शारीरिक आणि मानसिक समस्या सुरू व्हायला लागतात। ज्योतिषशास्त्र आणि या चक्रांचा नेमका काय संबंध आहे, हे आपण पाहूयात। आता तुम्ही म्हणाल, याचा ज्योतिषशास्त्राशी काय बरं संबंध असेल? तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्र सांगतं की यथा ब्रह्मांडे तथा पिंडे, म्हणजेच जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे। आकाशातील 9 ग्रह आपल्या शरीरातील या 7 चक्रांचे स्वामी आहेत। तुमची कुंडली आणि तुमची 7 चक्रे एकमेकांशी जोडलेली आहेत। उदाहरण म्हणजे जर तुमचा सूर्य कमकुवत असेल तर तुमचं मणिपूर चक्र विस्कळीत असू शकतं, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो। म्हणजेच चक्रावर काम करणं म्हणजे पर्यायाने आपल्या ग्रहांच्या ऊर्जेला सकारात्मक करणं होय। 7 चक्रांचा नैसर्गिक क्रम काय असतो? ऊर्जेचा हा प्रवास आपल्या पाठीच्या कण्यापासून सुरू होतो आणि डोक्याच्या शिखरापर्यंत जातो। याचा भौतिक आधार पाहिला असता सुरुवातीची 3 चक्रे म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र हे आपल्याला पृथ्वीशी आणि भौतिक जगाशी जोडून ठेवतात। जर घर, पैसा, आरोग्य आणि नातेसंबंध इथे नियंत्रित होत असतात। त्यानंतर मध्यस्थ म्हणजे मधली चक्र, अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र, हठ चक्र हे भौतिक आणि आध्यात्मिक जगाला जोडणारा पूल आहे। त्यानंतर आध्यात्मिक उंच शिखर, सर्वात वर असलेली 3 चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र आपल्याला उच्च बुद्धिमत्ता, अंतर्ज्ञान आणि ईश्वरी शक्तीशी जोडत असतात। चक्राचे संतुलन का बिघडते? जर चुकीचा आहार घेतला, नकारात्मक विचार केले, अति रागराग केला आणि धावपळीची जीवनशैली असेल तर यामुळे ही चक्रे ब्लॉक होतात। जेव्हा एखादं चक्र ब्लॉक होतं तेव्हा त्याशी संबंधित ग्रहांचे नकारात्मक फळ आपल्याला मिळू लागतात। म्हणजेच योग, ध्यान आणि मंत्राच्या साहाय्याने ही चक्रे आपण पुन्हा सक्रिय करणं गरजेचं असतं। ही फक्त सुरुवात आहे। प्रत्येक चक्राचं स्वतःचं एक शास्त्र आहे, स्वतःचा मंत्र आहे आणि स्वतःचे ज्योतिषीय उपाय आहेत। आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये
नवीन सिरीजमध्ये आपण प्रत्येक चक्रावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तुमची आर्थिक प्रगती कुठे थांबली आहे, ती का थांबली आहे आणि ती कोणत्या चक्राशी संबंधित आहे. तुमचं मन सतत अस्वस्थ आहे का? जर असेल तर ते कोणत्या चक्रामुळे आहे, त्याच्यावर काय उपाय करायचे आणि कोणत्या उपायांनी तुमचं नशीब खरोखरच बदलणार आहे, हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करणार आहोत आपल्या शरीराचा पाया असलेला मूलाधार चक्रापासून. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.